हॅलो वॉरियर्स, 20 मिनिट्स चॅलेंज डे 12च्या आजच्या लेक्चरमध्ये मी सुप्रिया तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. ऑलरेडी 11 भाग जे आहेत, 11 डेज जे आहेत ते आपण कंप्लीट केलेले आहेत आणि याच्यामध्ये खूप सगळी वोकॅबलरी जी आहे ते तुम्ही शिकलेले आहात. सो आज डे 12मध्ये अगेन आपण इंग्लिशचे 10 वर्ड्स, त्याचे सिनॉनिम, अँटोनिम, त्याच्याशी रिलेटेड असणार एक सेंटेन्स आणि प्लस मराठीचे 10 शब्द हे सगळं पाहणार आहोत. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमधला पहिला शब्द जो आहे तो आहे लोकॅशियस. आय एम लोकॅशियस. सो लोकॅशियसचं मिनिंग असतं व्हेरी टॉकेटिव्ह, टॉकिंग अ लॉट. एखादी व्यक्ती जी फार बोलते, म्हणजे बोलका असणारा किंवा खूप बोलणारा, फार बडबड करणारी जी माणसं असतात माझ्यासारखी, त्यांच्यासाठी लोकॅशियस हा शब्द वापरला जातो. आणि इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की हा जो लोकॅशियस शब्द आहे हा आयोगाने बऱ्याचदा विचारलेला आहे. सिनॉनिम अँटोनिमसमध्ये खूप वेळा विचारला आहे. आयोगाच्या फेवरेट लिस्टमध्ये हा एक शब्द जो आहे तो तुम्हाला ॲड करायला पाहिजे, कारण तो परत परत रिपीट झालेला आहे. सो लोकॅशियस म्हणजे असतो जो बोलतोय, त्याच्यासाठी टॉकेटिव्ह, चॅटी किंवा वर्बोस. वर्बोस पण विचारून झाला आहे, टॉकेटिव्ह पण विचारून झाला आहे. म्हणजे लोकॅशियसशी संबंधित असणारे जे शब्द आहेत मग ते समानार्थी विरुद्धार्थी हे विचारलेले आहेत. ठीक आहे. सो लोकॅशियस म्हणजे असतो जो टॉकेटिव्ह आहे, चॅटी आहे किंवा वर्बोस आहे. ठीक आहे. आणि अँटोनिमस जर आपण पाहिले, अँटोनिम्स जर पाहिले आपण तर टॅसिटर्न आहे. टॅसिटर्न म्हणजे ज्याला मराठीमध्ये खूप सुंदर शब्द आहे पहा, मितभाषी, म्हणजे जो मोजकच बोलतो. मित म्हणजे कमी, मितभाषी म्हटलं की मोजकच बोलणारा. मितव्ययी म्हणजे कमी खर्च करणारा. मितहारी म्हणजे जो कमी खातो असा. ठीक आहे. सो मितचा अर्थ होतो कमी. मितभाषी म्हणजे टॅसिटर्न किंवा क्वाइट किंवा रिझर्वड. आता इथे क्वाइट जे आहे ना, तर स्पेलिंग क्वाइट, क्विट, क्वाइटचे स्पेलिंग जे आहे ते चेक करा, कारण वर्ड्स ऑफन कन्फ्यूजमध्ये हा प्रश्न विचारला जातो. एक्झाम्पल काय, ही इज सो लोकॅशियस दॅट ही नेवर रन्स आउट ऑफ थिंग्स टू से. तो इतका बोलका आहे की त्याच्यासाठी बोलण्यासाठी कधी शब्द, म्हणजे त्याच्याकडचे शब्दच कधी संपत नाहीत बोलण्यासाठी. सेम आय एम, म्हणजे कधी शब्दच संपत नाहीत बोलण्यासाठी. एखादा लेक्चर जर घ्यायचं ठरवताना 15 मिनिटांसाठी असेल तर ते 1 तासाभरापर्यंत सुद्धा चालू शकतं, इतकं बोलू शकते मी. सो लोकॅशियस आहे. नेक्स्ट वर्ड आहे लोअर. लोअर म्हणजे काय असतं, ग्लूमी किंवा डार्क किंवा सलन. हा शब्द तुम्हाला आठवतोय का पहा, मी मागे एका शब्दासोबत समानार्थीमध्ये तुम्हाला हा शब्द सांगितलेला आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ काय होतो की म्हणजे कधी कधी पहा की आभाळ येतं, ढग दाटून येतात आणि ते वातावरण जे असतं ना, म्हणजे थोडंसं अंधारवाडं पण असतं, पण त्याच्यासोबतच ते आपल्याला थोडंसं उदास असं भासायला लागतं, उदास किंवा खिन्न. म्हणजे गडद आहे, गडद झाल्याने कधी कधी ना असं आभाळ आलेलं वातावरण आपल्याला खिन्न, उदास वाटतं, त्याला म्हटलं जातं लोअर. ठीक आहे. मग सिनोनिम काय आहे त्याच्यासाठी, ग्लूमी, सलन किंवा सोंबर. हे नवीन शब्द आहेत, थोडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्ही. ठीक आहे. अँटोनिम्स काय असतील मग, चिअरफुल आहे किंवा ब्राईट आहे किंवा जॉयफुल आहे. द वेदर टर्न लोअर इन द इव्हिनिंग. संध्याकाळी हवामान उदास आणि ढगाळ झालं. मग आभाळामध्ये ढग ज्या वेळेला दाटून येतात, काळे ढग, त्यावेळेला थोडंसं कसं अंधार पडल्यासारखं वातावरण जे होतं ते वालं वातावरण. ठीक आहे. सो लोअर. नेक्स्ट वर्ड आहे लुकर. आता लुकर म्हणजे काय असतं ना, मनी ऑर प्रॉफिट ऑप्टेंड, म्हणजे आपल्याला जो काही नफा मिळतो किंवा पैसा कमवला जातो त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. मग प्रॉफिट आहे, गेन आहे किंवा वेल्थ आहे, संपत्ती आहे, याच्यासाठी लुकर हा शब्द वापरला जाईल. अँटोनिम्स काय असतील मग, लॉस आहे, एक्सपेन्स आहे किंवा पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे गरिबी किंवा दारिद्र्य. एक्झाम्पल काय, ही अबंडड हिज प्रिन्सिपल्स फॉर लुकर, म्हणजे नफा कमवण्यासाठी त्याने त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते सगळे काय केले, म्हणजे सोडून दिले. त्याची जी तत्व आहेत, नैतिक तत्व, ती त्याने सोडून दिली. ठीक आहे. अगेन इथे प्रिन्सिपलच्या बाबतीत पण लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही तत्वांबद्दल बोलत आहात त्यावेळेला PLE येतं. ज्यावेळेला तुम्ही प्राध्यापकांबद्दल बोलत आहात, प्राचार्यांबद्दल, त्यावेळेला PAL येतं. ठीक आहे. सो प्रिन्सिपॉल असं म्हणून लक्षात ठेवायचं. प्रिन्सिपॉल कुठे असतात, शाळेत असतात. सो PAL, पॉल, पाळ, पळ असं जे काही असेल ते प्रिन्सिपल जे आहेत ते शाळेतले. आणि इकडे जे येतील, हे जे येईल PLE, हे वालं म्हणजे आपलं तत्व. सो वर्ड्स ऑफन कन्फ्यूजमध्ये अगेन हा पण वर्ड तुमचा होऊन जाईल. नेक्स्ट वर्ड आहे ल्युमिनरी. ल्युमिनरी म्हणजे अ डिस्टिंग्विश्ड ऑर इन्फ्लुएन्शियल पर्सन, अशी व्यक्ती जी प्रसिद्ध आहे, तिचं व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे, जी सहज इतरांवरती आपली छाप पाडू शकते,
अशी जी व्यक्ती असते किंवा जे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासाठी ल्युमिनरी हा शब्द वापरला जातो. याच्यासाठी आणखी एक वर्ड आहे खूप सुंदर, एमिनंट. ठीक आहे, हा वर्ड जो आहे अगेन हा वर्ड आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे, कारण हा वर्ड्स ऑफन कन्फ्यूजमध्ये ज्यावेळेला ईने सुरू होतं तेव्हा त्याचं मिनिंग वेगळं होतं, आयने सुरू होतं त्यावेळेला त्याचं मिनिंग वेगळं होतं. सो हे जे दोन वर्ड आहेत एमिनंट आणि एमिनंट, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. ठीक आहे, फाइंड आउट करायचं आता आयने सुरू होणारा जो आहे त्याचं स्पेलिंग काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे. आणि हा एमिनंट म्हणजे जो असतो प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे तो, किंवा इलुस्ट्रेशियस किंवा नोटेबल हे त्याच्या समानार्थी शब्द असतील. विरुद्धार्थी काय असतील, एखादा ऑर्डिनरी आहे, सर्वसामान्य किंवा अननोन आहे, जास्त लोकांना माहिती नाही, किंवा ऑब्स्क्युअर हा पण शब्द आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे, एक्झाम्पल काय, डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज ट्रू ल्युमिनरी ऑफ इंडिया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे आहेत हे भारतातील खरे प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं. ठीक आहे, किंवा प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं. नेक्स्ट आहे मर्सिनरीली. मर्सिनरीली म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती केवळ स्वार्थासाठी, पैशासाठी, नफ्यासाठी एखादं काम करते तर त्याला मर्सिनरीली असं म्हटलं जाईल. इन अ वे दॅट इज मोटिवेटेड प्युअरली बाय मनी ऑर प्रॉफिट. अशा मार्गाने पैसा कमवणं किंवा अशा मार्गासाठी काम करणं जिथे फक्त आणि फक्त मोटिव्ह काय, पैसा कमवणं. जसं आता बरेचसे विद्यार्थी आहेत जे येतात या क्षेत्रामध्ये, MPSC करायचे, स्पर्धा परीक्षा करायचे, बोलताना बोलतात की समाजसेवा करायची, बरीच काही स्वप्न आहेत, हे करायचं ते करायचं, बट अल्टिमेटली त्यांचं फायनल गोल हे असतं की खूप सगळा पैसा कमवायचा. म्हणजे ज्यावेळेला मी PSIचं अगदी प्री मेन्स ग्राउंड हे सगळं करत होते त्यावेळेला जेवढे पण लोक मला भेटायचे ते मला नॉर्मली, मला कधीच म्हणजे ज्यावेळेला पण मला विचारलं ना की हां मग काय करते, मग परीक्षा दिली आहे, मेन्स झाली आहे, ग्राउंडची तयारी वगैरे, असं जेव्हा पण मी बोलायचे ना, मला एखादी पण व्यक्ती अशी नाही भेटली की जी बोलेल की हां छान मस्त अभिमानाची गोष्ट आहे. मला ऑलमोस्ट जेवढे लोक भेटले काय आता नुसतं पैसा छापायचा. सो तो जो एक माइंडसेट असतो दॅट इज मर्सिनरीली. ठीक आहे, सो ग्रीडिली, ग्रीड माहिती असेल तुम्हाला, लोभ जो आहे हा शब्द पण विचारला जातो. ग्रीडिली फॉर मनी किंवा सेल्फिशली, एखादी गोष्ट आपण सेल्फिशली करतोय. अँड्रीम्स काय असतील, जनरसली, सेल्फलेसली किंवा नोबली. सेल्फिश, सेल्फलेस. ठीक आहे, एक्झाम्पल काय, ही ॲक्टेड मर्सिनरीली अँड बिट्रेड हिज फ्रेंड्स. त्याने पैशासाठी तो तसा वागला आणि आपल्या मित्राची फसवणूक केली, मित्राला त्याने धोका दिला, दगा दिला. बिट्रे करणं म्हणजे काय, दगा देणं. नेक्स्ट वर्ड आहे मिंटेज. मिंटेज म्हणजे तुम्हाला दिसत असेल इथे एक मशीन आहे आणि ही नाणी छापतीये. ठीक आहे, सो ज्याला आपण टाकसाळ असं म्हणतो, टांगसाळ, टांगसाळ मराठीमध्ये जो शब्द आहे, नाणं तयार करण्याची जी प्रक्रिया असते, द ॲक्ट ऑफ प्रोड्युसिंग कॉइन्स इन अ मिंट. ठीक आहे, सो मिंटमध्ये म्हणजे टांगसाळीमध्ये जे काही नाणी तयार केली जातात, टांगसाळ किंवा टाकसाळ पण म्हटलं जातं त्याला, ती जी नाणी तयार करण्याची प्रक्रिया त्याला मिंटेज असं म्हटलं जातं. यालाच कॉइनेज, कॉइनिंग किंवा करन्सी प्रोडक्शन हे शब्द आहेत समानार्थी. अँटोनिम्स काय असतील मग, आता ॲक्च्युली नाणे तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काहीतरी जे आहे त्याला सॉलिड बनवलं जाते, म्हणजे कुठल्या तरी धातूला सॉलिड बनवलं जातं. सो त्या प्रक्रियेच्या विरुद्ध शब्द कुठले असतील असे हे शब्द येतील. हे डायरेक्टली विरुद्ध त्याचे शब्द येणार नाही आहेत, बट मेल्टिंग असेल किंवा डिस्ट्रक्शन आहे किंवा रिमूव्हल आहे, म्हणजे एखादी गोष्ट आपण इकडे प्रोड्यूस करतोय, इकडे आपण डिस्ट्रक्ट करतोय, म्हणजे तिला तोडून टाकतोय, या पद्धतीने हे विरुद्धार्थी होतील. मग एक्झाम्पल काय, द मिंटेज ऑफ न्यू कॉइन्स विल स्टार्ट नेक्स्ट मंथ. नवीन नाण्यांची टांगसाळा जी आहे ती पुढील महिन्यात सुरू होईल. ठीक आहे, नेक्स्ट वर्ड आहे मोरिबंड. मोरिबंड म्हणजे काय असतं, अशी व्यक्ती जी मरणासन्न आहे किंवा एखादी अशी गोष्ट जी लयाला चाललेली आहे. आपण मराठीमध्ये म्हणतो पहा की लयास जाणे. सो लयाला जाणारी जी गोष्ट असेल किंवा जिचा शेवट जवळ आलेला आहे, मरणासन्न आहे, अत्यंत अशक्त आहे, इन अ डाईंग कंडिशन ॲट द पॉईंट ऑफ डेथ. डाईंग, फेलिंग किंवा नियर डेथ हे त्याच्यासाठी समानार्थी येतील. आणि मग याच्या विरुद्धार्थी काय असतील, अर्थातच हेल्दी असणं, स्ट्रॉंग असणं, विगरस हा शब्द लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एक्झाम्पल काय, द पेशंट वॉज मॉरिबंड वेन ही वॉज ब्रॉट टू द हॉस्पिटल. जेव्हा रुग्णाला रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं तेव्हा तो मरणासन्न होता, म्हणजे मरणाच्या अगदी जवळ ठेपलेला होता. ठीक आहे, सो मोरिबंड. नेक्स्ट वर्ड आहे नॅप. हा कदाचित तुम्हाला माहिती असेल. नॅप म्हणजे ज्याला आपण आपल्या मराठीमध्ये खूप सुंदर शब्द आहे वामकुक्षी, म्हणजे दुपारी वगैरे जेवणानंतर आपण जी छोटीशी झोप घेतो ना, दॅट इज कॉल्ड नॅप.
ठीक आहे. सो अ शॉर्ट स्लीप इस्पेशली ड्युरिंग द डे, दुपारची झोप किंवा जी अल्पशी छोटीशी थोडीशी झोप असते त्याच्यासाठी नॅप हा शब्द वापरला जातो. याच्यासाठी बाकी दुसरे शब्द कुठले आहेत, डोज आहे, स्नूज. स्नूज हा शब्द तुम्ही बऱ्याचदा अलार्म जेव्हा तुमचा वाजतो त्यावेळेला तुम्हाला 2 ऑप्शन येतात, एक तर बंद करा म्हणजे क्लोजवाला येतो किंवा स्नूजवाला येतो, ठीक आहे. त्यानंतर सिएस्टा, हे जे शब्द आहेत हे नॅपसाठी आहेत किंवा दुपारच्या झोपेसाठी आहेत. मग अँटोनिम्स काय असतील याचे, वेकफुलनेस, इन्सोमनिया. इन्सोमनिया हा पण शब्द आयोगाने खूप वेळा विचारला आहे. इन्सोमनिया म्हणजे जे झोप न येण्याची जी स्थिती असते, ठीक आहे. त्याच्यानंतर एक दुसरा शब्द विचारला आयोगाने खूप वेळा, सोमनॅम्बुलिस्ट. सोमनॅम्बुलिस्ट म्हणजे झोपेमध्ये चालण्याची काही लोकांना सवय असते पहा, त्यांच्यासाठी तो वापरला जातो. इन्सोमनिया म्हणजे ज्याला झोप येत नाही, काही लोकांना असते ना निद्रानाश, मराठीमध्ये जो शब्द आहे तो इन्सोमनिया. आणि अलर्टनेस, ठीक आहे. तर हे त्याचे अँटोनिम्स असतील. अ शॉर्ट नॅप रिफ्रेश्ड हिम, थोडीशी झोप घेतल्याने किंवा एक छोटीशी डुलकी काढल्याने त्याला ताजंतवानं असं फील व्हायला लागलं. नेक्स्ट वर्ड आहे ऑब्लिव्हियन, ठीक आहे. तर इथे थोडंसं ऑब्लिव्हियन झालं आणि माझ्याकडून इथे ऑब्लिव्हिजन लिहिलं गेलं आहे. सो ऑब्लिव्हियन हा ॲक्च्युली शब्द आहे, ठीक आहे. सो हा जो शब्द आहे ना हा करेक्ट करून घ्यायचा, बिकॉज हा मोस्टली मिसस्पेल्ड केला गेलेला वर्ड आहे, ठीक आहे. कारण ज्या बुकमधून मी अभ्यासत होते, ज्या बुकमधून मी प्रश्न घेत होते तिथे पण हा ऑब्लिव्हिजन असाच लिहिलेला आहे, बट द ॲक्च्युअल वर्ड इज ऑब्लिव्हियन. आणि हा मोस्टली ऑब्लिव्हिजन असं लिहिला जातो, जे की एक चुकीचं स्पेलिंग आहे. सो तुम्हाला मिसस्पेल्डमध्ये पण विचारला जाऊ शकतो किंवा इकडे पण विचारलं जाईल सिनॉनिम अँटोनिममध्ये. ऑब्लिव्हियन म्हणजे काय असतं, विस्मरण होणं किंवा भुलून जाण्याची स्थिती, म्हणजे विसरून जाण्याची जी स्थिती असते, आपल्याला एखादी गोष्ट नाही आठवत ना, दॅट इज ऑब्लिव्हियन, ठीक आहे. सो ह्याच्या डोक्यातून असं सगळं निघून चाललंय. द ॲक्ट, द स्टेट ऑफ बिईंग फॉरगॉटन म्हणजे विस्मरण होणं, एखादी गोष्ट विस्मृतीमध्ये जाणं, ऑब्लिव्हियन. सो ऑब्लिव्हियन झाल्यामुळे मी तिथे ऑब्लिव्हिजन लिहिलं असं समजा, असं लक्षात ठेवा, ठीक आहे. सो फॉरगेटफुलनेस असेल, ऑब्लिव्हियन असेल किंवा ॲम्नेशिया असेल. ॲम्नेशिया हा एक आजार आहे, तुम्हाला माहिती असेल. ॲम्नेशियामध्ये जनरली लोक विसरतात, सो ॲम्नेशिया. अँटोनिम्स काय असतील, रिमेंबरन्स, मेमरी, रिकॉल. द इन्सिडंट हॅज फॉलन इन टू ऑब्लिव्हियन, इथं पण ऑब्लिव्हिजन झाले, ऑब्लिव्हियन करा. ती घटना विस्मरणात गेली आहे. ऑब्लिव्हियन हे कदाचित PDF मध्ये पण जर असं आलं तर लक्षात ठेवा की हे ऑब्लिव्हियन आहे, ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे ऑब्सिक्विज. ऑब्सिक्विज म्हणजे असतं फ्युनरल राईट्स किंवा सेरेमनीज परफॉर्म फॉर द डेड, म्हणजे जे अंत्यसंस्कार असतात किंवा जे श्राद्धविधी असतात, एखाद्या व्यक्तीच्या अंतानंतर ज्या पण विधी केल्या जातात त्याच्यासाठी हा ऑब्सिक्विज हा शब्द जो आहे तो वापरला जातो, अंत्यसंस्कार किंवा श्राद्धविधी. मग लक्षात ठेवा की इथे एक शब्द दिलेला आहे पहा, राईट्स. हा जो राईट वापरला जातो ना, हा ज्या प्रथा असतात ना त्याच्यासाठी. मग आपण मराठीमध्ये अकबरी प्रथा एक शब्द पाहायला पहा, अकबरी प्रथा म्हणजे जी चांगली प्रथा आहे. सो ज्यावेळेला पण मॅरेजशी रिलेटेड राईट हा शब्द येईल किंवा आता इथे अंत्यसंस्कार आहे, फ्युनरल राईट्स दिलेला आहे. सो हा जो राईट हा शब्द असतो हा प्रथांसाठी असतो. RIGHT हा जो राईट असतो याचा अर्थ असतो बरोबर. WRITE, राईट म्हणजे असतं लिहिणे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ना ज्या वेळेला सेम काय म्हणतो आपण त्याला, काही प्रोनाऊन्सिएशन सेम आहे पण स्पेलिंग वेगळे असे जे शब्द विचारले जातात, तर कधी कधी असे प्रश्न देतो आयोग, असे शब्द योग्य ठिकाणी वापरायला सांगितलेले असतात. सो तुम्हाला माहिती पाहिजे राईटचा अर्थ काय होतो. दुसरा एक शब्द आहे WRIGHT. जनरली तो प्ले राईट असा लिहिला जातो, या बाबतीत जास्त तो वापरला जातो. याचं मिनिंग काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. सो फ्युनरल राईट्स किंवा लास्ट राईट्स किंवा ऑनर्स, ऑनर पण करतो ना आपण, त्यांना अभिवादन वगैरे देतो त्या पद्धतीने. अँटोनिम्स काय आहेत, सेलिब्रेशन, फेस्टिव्हिटी किंवा जॉय. द ऑब्सिक्विज वेअर अटेंडेड बाय मेनी पीपल, अंत्यसंस्काराला अनेक लोक जे आहेत ते उपस्थित होते. सो इथं दिलेलंच आहे विधींचं चित्र. तर हे होते इंग्लिशचे 10 शब्द. आता मराठीचे 10 शब्द जर आपण पाहिलं तर पहिलाच शब्द इंद्रजाल, म्हणजे मोहाचं जाळं, माया जाल ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे इंद्रजाल असतं. इडलिंबू हा शब्द अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जी शरीराने भारदस्त अशी, आडदांड आहे पण निर्गुणी आहे, त्याच्याकडे काही असे विशेष गुण नाही आहेत किंवा एकतर तो निर्गुणीच आहे, ठीक आहे, अशा लोकांसाठी. उंटाचं पिल्लू ही गोष्ट अशी आहे की जी दिसायला फार छोटीशी दिसते, आपण सहज तिला इग्नोर करतो, निग्लेक्ट करतो, पण तिच्यामुळे होणारं जे नुकसान असतं ते फार मोठं असू शकतं, ठीक आहे. सो
क्षुल्लक दिसणारी पण नुकसानकारक अशी जी गोष्ट असते उंटाचं पिल्लू. उंटावरचा शहाणा हा आयोगाचा फेवरेट लिस्टमधला खूप वेळा आयोगाने विचारलेला आहे. म्हणजे जो मूर्खपणाचा सल्ला देणारा असतो, स्वतः काही करत नाही पण उगीच सांगत फिरतो, तो जो असतो तो असतो उंटावरचा शहाणा. आणि उंबराचं फूल म्हणजे अत्यंत दुर्मिळ गोष्ट, खूप कालावधीने दिसणारी गोष्ट किंवा क्वचितच नजरेस पडणारी जी गोष्ट असते दॅट इज उंबराचं फूल. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर उचापती म्हणजे त्या असतात जो असा माणूस जो सतत खोड्या काढतो. आपण म्हणतो ना, काय उचापती करायच्या असतात तुला, सो त्या उचापती म्हणजे सतत खोड्या काढणारा. मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, उचापती कोण असतो? टेना. माहीत नाही मला टेना असतो की नाही. आता हे उआ टेना तुम्हाला माहिती नसेल तर सांगते. डोक्यामध्ये आपला एक छोटासा कीटक असतो, माझा नाही आहे, आपल्या पण नसेल बऱ्याच जणांच्या, पण पहिल्या काळी असं असायचं की ऑलमोस्ट सगळ्यांच्या असायचं. सो तो ऊचा पती जो असतो तो सतत खोड्या काढतो, टेना. ठीक आहे. उचल बांगडी थोडंसं कसं तरी आहे पण ठीक आहे. उचल बांगडी करणं म्हणजे एखाद्याला पदावरून काढून टाकणं. नेक्स्ट आहे उजवा हात म्हणजे अत्यंत उपयोगी असणारी व्यक्ती. आपण म्हणतो ना, तो त्याचा राईट हँड आहे, उजवा हात आहे. उपटसुंभ म्हणजे पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती. एखादी व्यक्ती जी फक्त उगीच अधिकारशाही गाजवते. मग असं एक म्हणजे उगीच फुशारकी मारणारा किंवा पाटीलकी करणारा जो आहे, पोकळ पाटीलकी करणारा, याच्यासाठी एक शब्द आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलाय. काय तो कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर उभा दावा म्हणजे हार्डवेअर. सो जेवढे पण प्रश्न मी तुम्हाला विचारते ना मध्ये आधी की हा शब्द कमेंटमध्ये सांगा, हे कमेंटमध्ये सांगा, त्याच्या पाठीमागचा उद्देश हा असतो की मागचे शब्द पण तुमचे रिवाईज व्हावेत. आणि जेव्हा मी असे प्रश्न विचारते मग तुम्हाला जर ते आठवलं तर ऑब्व्हियसली ते परफेक्ट होते. जर नाही आठवलं तर तुम्ही एकदा परत जाऊन ते शब्द पाहाल आणि त्याच्यामुळे ते रिवाईज होतील. एक्झाममध्ये विचारले तर तुमचं विसरलं नाही जाणार, कन्फ्यूज नाही होणार. ठीक आहे. त्याच्यासाठी म्हणून हे शब्द मी विचारत असते. सो आज पाहिलेले आपण जे 10 शब्द आहेत ते असे होते. पहिला होता लोकॅशियस, माझ्यासारखा बडबड करणारा. दुसरा आहे लोअर म्हणजे उदास, गडद किंवा खिन्न जे असतं ते. त्यानंतर लुकर म्हणजे असतं नफा किंवा पैसा. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आहे लुमिनरी म्हणजे जो प्रतिष्ठित आहे, इमिनंट आहे. ठीक आहे. हा शब्द लक्षात ठेवा, इथे प्रश्न येतोय. त्याच्यानंतर मर्सिनरीली म्हणजे जो पैशासाठी फक्त पैशाच्या मागे पळतोय असावाला. त्यानंतर मिंटेज म्हणजे नाणं तयार करण्याची जी प्रक्रिया असते ती. मोरिबंड म्हणजे जो असा मरणासन्न झालेला आहे, मरणाला टेकलेला आहे तो. नॅप म्हणजे एक छोटीशी झोप किंवा वामकुक्षी, अल्पशी निद्रा. त्याच्यानंतर ऑब्लिव्हियन, हे नाही आहे. ठीक आहे. ऑब्लिव्हियन म्हणजे काय असतं? विसरून जाण्याची जी काही प्रक्रिया असेल, विस्मरणामध्ये जाणं ते. आणि त्याच्यानंतर होतं ऑब्सिक्वीज म्हणजे अंत्यसंस्कार किंवा जे काही अंत्यविधी केले जातात किंवा श्राद्धविधी केले जातात ते. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये पण आपण इंग्लिशचे बरेचसे शब्द प्लस मराठीचे शब्द पाहिलेले आहेत. सो जर तुम्हाला हे हेल्पफुल वाटलं असेल कमेंट करून हेल्पफुल असं सांगा. म्हणजे पुढचा पार्ट घेऊन येताना मला तेवढंच थोडंसं वाटतं की हां, मुलांना फायदा होतोय. हरकत नाही, म्हणजे पुढचं लेक्चर रेकॉर्ड करताना असं नाही होत की नको यार करू की नको. ठीक आहे. म्हणजे असं वाटतं की नाही मुलांनी सांगितलं ना करायला पाहिजे. सो तो मला एक फील येतो, म्हणून फक्त कमेंट करा. बाकी जर हेल्पफुल वाटत असेल तर शेअरसुद्धा करा, लाईकसुद्धा करा. आणि जर नवीन असाल, पुढचे पार्ट पाहायचे असतील तर वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू.